पाटील नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? एकनाथ संतू कडक, गाव? पळशी. आजची तारीख सांगता येईल का? हा 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट 2026. हा गाव पळसी. पळशी. बर, आपण इथं व्हिडिओ बनवतोय. हो. शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवतोय. आपण आपले शेतकरी मित्र यांनाच विचारू. परत एकदा नाव सांगा. एकनाथ संतू कडक. एकनाथ संतू पडक. मी हा प्लॉट काही तुम्हाला दिसत असेल, प्लॉट हो. खराब आहे. हो. आपण व्हिडिओ बनवतोय. आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की मला त्यांनी बोलवलं. हो. आमचे मित्र विठ्ठल भडक पळसीचे, त्यांनी मला सांगितलं होतं की आमचे एक शेतकरी, त्यांच्याकडे तुम्ही या आणि त्यांच्या प्लॉटला काही करता येतं का बघा. काही करता येतं का बघा म्हणजे या प्लॉटला ऑलरेडी त्यांनी तणनाशक मारलंय. वरतून कुठलं तणनाशक मारलंय? ते सोयाबीनवर मारलं साहेब. सोयाबीन आणि अजून ऊसातलं समजा. ऊसात? सोयाबीन आणि ऊस यातूनच चालणार होतं, पण चुकून अद्रकीवर मारलं गेलं. चुकून अद्रकीवर मारलं गेलं. तर मग आता त्याचे तुम्हाला नुकसान काय झालं? म्हणजे फायदे तर काही झाले नाही, जे झाले ते तोटेच झाले. तुम्ही साहेब हे दाखवू शकता. हा जो प्रकार झाला हा तणनाशकाचा आहे. 80-90% खराब. 80 ते 90% प्लॉट खराब झालेला आहे आणि याच्यावरती हे तणनाशक मारलेलं आहे. मित्रांनो, मी इथं व्हिडिओ बनवू लागलो आज की तणनाशक मारलेलं तुम्ही सगळं दाखवू शकता की खराब झालेलं, किती खराब झालेलं आहे, किती काय. तर आपण ह्या प्लॉट वरती व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की मी त्यांना पहिले सांगितलं की राजा हो, मी तुमचा प्लॉट 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी याच्यामध्ये ग्रोथ करून देतोय. आणि मी ती चॅलेंज, मी तुम्ही बघितलं होतं मागच्या वर्षी माझा एक व्हिडिओ आहे, जे माझे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगतोय की मागच्या वर्षातला एक व्हिडिओ आहे माझा की त्या व्हिडिओमध्ये मी कर्नाटकला जाऊन पण एकदा चॅलेंज स्वीकारलं होतं. त्याच्यात मी आमच्या आमचे एक शेतकरी गायके म्हणून, सॉरी खिल्लारे, तर त्यांनी खात नाही राहून सोडलं होतं आणि वरतूनही मारलं होतं. आणि त्यांचा प्लॉट त्यांनी ते नांगरून टाकायचं होतं. ते पण एक शेवटचं चान्स म्हणून मारल्याच्या नंतर 8 दिवसानंतर माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सध्याला आपण काही करू शकतो का. आणि मी त्या प्लॉटला व्यवस्थित केलं होतं आणि चांगला केल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ बनवला होता. तसंच मी तुमचा व्हिडिओ घेतो आणि तुमची ट्रीटमेंट मी काय सांगितलं तुम्हाला, मला फक्त तुम्ही 15 दिवस वेळ द्या. एक 2-3 हजार रुपये तुमचा खर्च होणार आहे, जास्तीचा काही खर्च होत नाही. बरोबर? चालून हा, तेवढा खर्च तुम्हाला करावंच लागणार आहे. बरोबर? 2-3 हजार रुपये तुम्हाला एका ह्या प्लॉट साठी खर्च येईलच. आणि तुमचा प्लॉट तणनाशक मारून आता किती दिवस झाले? त्याला जवळपास साहेब 40 दिवस झाले समजा. आणि प्लॉट एकदम डिस्टर्ब झालेला आहे, काही राहिलेलं नाही अजून. आणि शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट मी चॅलेंज जर घेतलंय तर ते फक्त एवढ्यासाठी की याचा खडा चांगला आहे, अजून खराब नाही झालेला नाही. बरोबर? खडा निघालाच नाही, याचा खडा अजून चांगला आहे, म्हणून मी हे चॅलेंज स्वीकारण्याचा धाडस करतोय. मी फालतू धाडस करणार नाही, पण हे धाडस करण्याचं एक कारण असं की खडा अजून चांगला आहे म्हणून मी ते करतोय. आणि मी सांगतोय की मी हा प्लॉट क्लिअर करून दिला. आणि पळशी गावामध्ये जवळजवळ 35-40 एकर वरती तणनाशक आणि मारलेले एकच मारलेले. मी खास करून पळशीच्या लोकांना सांगू इच्छितो, पळशीच्या शेतकरी मित्रांना, की बाबांनो, यांचा प्लॉट तुम्ही, आजची तारीख आहे 14 ऑगस्ट, हे उद्या 15 ऑगस्टला औषध सोडतील. त्याच्यानंतर तुम्ही भले 25 तारखेला या 10 दिवसामध्ये, आणि प्लॉट मध्ये 10 दिवस तर लागणार नाही, पण 4 ते 5 दिवसानंतर येऊन बघा. जर तुम्हाला बदल वाटत असेल, या प्लॉट मध्ये काहीतरी ग्रोथ वाटत असेल, तर तुम्ही नक्कीच, मी असं सांगेन की एवढा खर्च झालेला खर्च किमान वाया नका जाऊ देऊ. यांची जर ट्रीटमेंट व्यवस्थित होत असेल तर तुम्ही पण येऊन करा. मी माझ्या पैशासाठी कधी बोलत नाही किंवा माझ्याकडे तुम्ही यावं म्हणून नाही, पण तुमचा अनुभव आहे 35 लोकांचा की तुमचा प्लॉट अजूनही कोणाचा सुधारत नाही. प्लॉट सुधारला साहेब नाही येणार, पण तुमच्या अजून कोणाचा सुधारलाच नाही. 35 नाही मग मी 35 लोकांना सांगू इच्छितो, म्हणजे राहिलेल्या 34 लोकांना, की जर यांच्या प्लॉटवरती 4 दिवसानंतर या बघा. जर कदाचित फरक पडत असेल तर तुम्ही नक्कीच ती ट्रीटमेंट घ्या. आणि मी तुम्हाला पुन्हा तुम्हाला सांगून जातोय, तुम्ही औषध सोडल्याच्या नंतर, तुम्ही 15 तारखेला औषध सोडणार, मी 1 तारखेला येऊन तुमच्या प्लॉटवरतीच व्हिडिओ बनवल. आणि माझे जेवढे व्हिडिओ बघणारे शेतकरी मित्रांनो, मी 1-2 दिवस मागं पुढं आणि 1-2-3 तारखेच्या दरम्यान या प्लॉटवरती येऊन नक्कीच व्हिडिओ बनवाल आणि या प्लॉट मध्ये झालेला बदल तुम्हाला दाखवेल. बरोबर? आणि तुम्ही त्या दिवशी सांगाल की बदल झाला की नाही झाला. आम्ही सांगू शकतो ना जर कधी बदल झाला. बरोबर? आणि म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणत आलो शेतकरी मित्रांनो की मी खराब प्लॉटवरच जातो, मला चांगल्या प्लॉटवर कोणी बोलवतच नाही. माहिती नाही, ते माझं सौभाग्य आहे की मला किमान तुमच्यासारखे लोक बोलवतात की खराब झालं साहेब या. चांगल्या प्लॉटवरती तर सगळेच चांगले करतात. आता विठ्ठल पाटलांचं प्लॉट आहे, चांगला आहे, तिथे येण्याची गरज नाही, पण तुमच्या सारख्याच्या प्लॉटवरती येण्याची गरज आहे. आणि मित्रांनो, पुन्हा सांगतो की मी खराब प्लॉटचाच काय म्हणू आपण त्याला, किंवा मला खराब प्लॉटवरतीच बोलवलं जातं आणि मी खराब प्लॉटवरती येतोच. आणि माझे व्हिडिओ खराब प्लॉटवरतीच असतात. आणि माझ्याकडे काय 5-50 औषधं मी देत नाही लोकांना, ज्याची गरज आहे तेवढेच देतो. आणि तेवढ्यासाठीच मी
मला असं वाटतं ते एवढ्यासाठीच मी सांगतो शेतकऱ्यांना की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. मी बदलून औषधं कधी देत नाही. माझ्याकडे 2-4 औषधं आहेत दरवर्षी, त्याच औषधांवरती आपण काम करतो. तीच कंपनी आहे, मी कंपनीही बदलत नाही, औषधही बदलत नाही आणि माझे शेतकरीही बदलत नाही. फक्त नवीन नवीन तुमच्यासारखे शेतकरी मला जोडल्या जाऊ लागले दरवर्षी. माझे जुने शेतकरी जे आहे, जुने जे आहे, आता तुम्हाला माहिती आहे विठ्ठल बडक, तुम्ही ओळखता त्यांना, माझ्या सोबत येते. मागच्या वर्षी त्यांच्या प्लॉटला सड लागली होती, पण चांगल्यापैकी पैसे झाले त्यांना. सड लागल्याच्या नंतर सड थांबलेली होती. आजही आपल्याकडे त्यांचा प्लॉट आहे, तुम्ही बघितलं तो प्लॉट कसा आहे, 1 नंबर आहे की नाही. गावात त्यांचा तो प्लॉट, माथ्यावरचा पण प्लॉट एकदम सुंदर आहे, तुम्ही बघितला. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, माझे प्रयत्न आहे की खराब प्लॉट चांगले करायचे. चांगले तर तुम्ही स्वतः करता, आमची गरज भासत नाही. आणि खराब प्लॉट जर कोणाचे असतील तर मला नक्की एक वेळेस माझी आठवण करा. मी त्या प्लॉट वरती, त्या प्लॉट पर्यंत किती दिवस आहे तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर. आणि मी बोलण्याच्या पहिले पुन्हा एकदा सांगतो की चांगल्या लोकांनी मला सबस्क्राईब करू नये, पण ज्यांचे प्लॉट खराब आहे त्यांनी तरी किमान सबस्क्राईब करावं आणि बोलवावं. माझ्या चॅनलला एकदा बेल आयकॉनचं बटन आहे, सबस्क्राईब, दोन्ही गोष्टी करावं. थांबतो.